मराठा आंदोलकांचं आंदोलन आज 5वा दिवस. त्यांना येणारी रसद आम्ही 2 दिवसापूर्वी सांगितलं होतं की हजारो भाकरी या ठिकाणी येत आहेत. आज लाखो प्रमाणात भाकरी आपल्याला वाशीच्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये दिसत आहेत. मराठे नेहमी सांगत होते की तुम्ही आम्हाला जेवायला नाही दिलं तर आम्ही संपूर्ण मुंबईला जेवायला घालू शकतो. आज त्याचा प्रत्यय येतो आहे. आपल्यासोबत मराठा समन्वयक विनोद पोकरकर आहेत. विनोदजी, 1-2 दिवस अन्नाचा पुरवठा नव्हता, ही जी रसद होती ती नव्हती. आज एवढ्या प्रमाणात रसद दिसते. तुम्हाला हे आवाहन करावं लागतं की आता रसद थांबवा रे. काय नेमकं काय आहे की मुंबईमध्ये मराठा आंदोलकांची त्या ठिकाणी गैरसोय झाली, मराठ्यांची रसद तोडली गेली, हा संदेश महाराष्ट्रभर वाऱ्यासारखा पसरला आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आमच्या माई भगिनींनी या भाकरी ज्या आहेत, चटणी आहे, लोणचं आहे, चपात्या आहेत, या सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाठवल्या. आज आमच्याकडे या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये कमीत कमी 4 ते 5 लाख चपात्या आणि भाकरी आमच्याकडे आहेत. त्यामुळे सरकारने जरी आमची रसद तोडली असेल तरी हा समाज तुमच्यासोबत उभा आहे. जो सेनापती आझाद मैदानात लढतोय, त्याचं सैन्य त्याला साथ देतं आहे. या सैन्याच्या जेवणाची सोय जी आहे ती आम्ही करू, अशा पद्धतीचा एक संदेश या माध्यमातून दिला गेला. आणि 400-500 किलोमीटरवरून या सगळं जे भाकरी वगैरे आहेत या सगळ्या या मुंबई वाशीमध्ये आलेल्या आहेत. कुठून म्हणजे 500 किलोमीटर जेव्हा तुम्ही म्हणताय तर महाराष्ट्रात 36 जिल्हे, 36 जिल्ह्यामधून सर्व जास्त प्रमाणात इतक्या लांबून किमान 6 तास तरी लागतात. 6 तासाचा तो प्रवास आणि रात्रभराचा प्रवास नेमक्या कुठून आल्या आहेत आणि इतके दिवसानंतर हे अन्न टिकू शकतं का, खाऊ शकतो का? तुम्हाला मी सांगतो, हिंगोली असेल, परभणी असेल, त्या लातूर असेल, बार्शी असेल, सोलापूर असेल, संभाजीनगर असेल, नांदेड असेल, बीड असेल, अशा वेगवेगळ्या भागातून हे आलेलं आहे. जसा आपण प्रश्न विचारला की हे टिकू शकतं का, यामध्ये जे टिकण्यासारखं आहे त्या सगळं अन्न जे आहे आम्ही या ठिकाणी त्याचा भुगा करून, जसं आपण गावाला भुगा करतो, कांदा टाकतो, भाजी टाकतो, त्याच्यात मिरची टाकतो आणि खायला देतो, त्या पद्धतीने आम्ही सुरू केलेले कुठलंही अन्न इथे वाया जाणार नाही. जे खराब झालेलं अन्न आहे ते निश्चितपणे आम्ही आंदोलकांना त्या ठिकाणी खायला देणार नाही आणि त्या पद्धतीने सगळी उपाययोजना आम्ही या ठिकाणी केलेली आहे. कोणत्या कोणत्या स्वरूप म्हणजे इथे भाकरी दिसत आहेत, पुरणपोळ्या दिसत आहेत, लोणचं दिसते, काय काय आलं नाही म्हणजे काय आलं नाही असं नाही आहे. लापशी आली, पुरणपोळ्या आल्या, भाकरी आल्या, चटणी आली, कांदा आला, बटाटा आला, पोळी आली, भाजी आली, पापड आले, पुऱ्या आल्या, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो बुंदी आली, लापशी आली, त्यानंतर तुम्हाला सांगतो अजून मला वाटतं काही गुलाबजामुन आले, पोहे येत आहेत, त्याच्यानंतर अजून फ्रूट्स आले, केळी आली, बिस्किटं आली, चहा आली, सुकामेवामध्ये आलं, दूध आलं, चहा पावडर आली, साखर आली, तेल आलं, अशा बऱ्याच गोष्टी आहेत, भाजीपाला आला. म्हणजे असं काही नाही आहे की इथं आलेलं नाही, त्यामुळे सगळं आलेलं आहे. तुम्ही काय सांगाल, गेले 2 दिवस इथे अन्नाचा पुरवठा होत होता, त्यानंतर सातत्यानं खाद्याचा पुरवठा होतोय, काय सांगाल? विषय असा आहे की एक असा संदेश शासनाला आम्ही देऊ इच्छितो की मराठ्याचा तुम्ही अंत पाहू नका. आम्ही सगळं संयमानं चालू आहे, आमचं अंत तुम्ही पाहू नका. आमची रसद तुम्ही संदेश तुम्ही वेगळा दिला, पण तो संदेश समाजाला पोहोचलेला आहे. मराठ्याच्या मनात काय आहे हे सरकारबद्दलची जी भावना आहे ही मराठे सगळे ओळखून चुकलेत. त्याच्यामुळं आमच्या समाजाचा अंत पाहू नका. आमचा सेनापती बाजीपूर्वसारखा, तानाजी मालवी सारखा खिंड तिथं लढतोय, धारादर्दी पडला आहे, तरी समाज तरी बी सरकारला जाग आहे नाही. त्यामुळे मी सरकारला एकच संदेश देऊ इच्छितो की तुम्ही ताबडतोब आमचा अंत न पाहता आमचं आरक्षण, आमच्या हक्काचं आम्हाला देऊन टाका. लाखोचा पोशिंदा म्हणून मराठा शेतकरी हा ओळखला जातो. या ठिकाणी महाराष्ट्रातनं, विशेषतः मराठवाड्यातनं मोठ्या प्रमाणात शेतकरी आलेले आहेत. दादा काय सांगाल, तुम्ही कुठून आलात? भरपूर अन्न आलेले आहे, अजून गरज आहे, काय पाहिजे असं काहीच नाही. आम्ही बीडून आलो, परळी तालुक्याहून. घरी जी सोय भेटत नाही त्याच्यापेक्षाही जास्त सोयी इथं आहे. खाण्यासाठी कुठलीच गोष्ट कमी नाही, पाणी प्यायला कमी नाही, कशाचीच कमी नाही. इतकी सुंदर अशी व्यवस्था आहे, खूप छान आहे. म्हणजे अजून लोक आले तरी, अजून पूर्ण मराठवाडा जरी आला किंवा पूर्ण महाराष्ट्रातील जरी लोक आले तरी त्यांच्या नवी मुंबईतले लोक आपले भरपूर सहकार्य करत आहेत. जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस अहोरात्र मेहनत घेतात की आता हा मदतीचा ओघ थांबवा, आता अजून हो, अगदी बरोबर आहे. अगदी मी सांगतो तर पहिल्या 2 दिवसापासून जी परिस्थिती होती
तर ती परिस्थिती आता पूर्णतः निवळलेली आहे आणि आता एवढी मदत आलेली आहे, एवढी रसद आलेली आहे की आमच्या मराठा बांधवाला या ठिकाणी आया बहिणींची सुद्धा आठवण येत नाही. का तर ज्या चटण्या आल्यात, ज्या भाकरी आल्यात त्या एवढ्या गोड लागतात आणि इथलं जे प्रेम आहे ते प्रेम पाहून आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही इकडं पाहत असाल 2 मिनटं इकडे दाखव कॅमेऱ्यामध्ये की ही जी भाकरी आल्यात, त्या चटण्या आल्यात, तिकडं भेळ आलेली आहे. तर हे जे सगळं आहे हे कमीत कमी 4 ते 5 दिवस पुरण एवढं अन्न या ठिकाणी वाशी या ठिकाणी शिल्लक आहे, स्टॉकला आहे. लागल्यानंतरला तुम्ही सर्वजण मदत करणार आहे, पूर्ण महाराष्ट्रातून मदत येतेच आहे. तर आता हे थोडं थांबवा, कारण की हे अन्न पिकवण्यासाठी शेतकरी आमचा रक्त सांडतोय. तर हे वाया जाऊ नये अशी आमची मनोमनी सगळ्यांची इच्छा आहे. तर तुमच्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वांच्या माध्यमातून एकच विनंती हात जोडून आहे की जी येणारी रसद आहे ही कमीत कमी 4 दिवस थांबवा. पुढचा काळ काय असेल, कसा असेल आपण सांगू शकत नाही. तर आपण आता हा अपव्यय होण्यापेक्षा थांबूयात. अगदी घरचा धनी मुंबई करतोय आणि कारभारींना आता अन्नाचा पुरवठा थांबवावा असं म्हणणं आंदोलकांचं आहे. पुढचे दिवस कसे असतील माहीत नाही. 4 दिवस पुरेल एवढं अन्न आहे. भविष्य काळामध्ये लागणाऱ्या अन्नासाठी रसद पुरवठा करावा. निलेश पाटील, मुंबई तक.